धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने धुळे MIDC मोहाडी येथे लाल मसाल्यामध्ये हानिकारक रंग आणि केमिकल्सच्या भेसळीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे। या संदर्भात दोघा संशयितांची चौकशी फूड अँड ड्रग्स विभागाच्या वतीने सर्व तपास करण्यात येत असून या संदर्भात फूड अँड ड्रग्स विभागाच्या पथकाने येथील नमुने देखील तपासणीसाठी घेतले आहेत। या मसाल्यांमध्ये अत्यंत हानिकारक आणि टॉक्सिक रंग व इतर केमिकल्स वापरले जातात अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर पथकाने MIDC मधील मसाले निर्मितीच्या कंपनीत झोपेमारी केली आहे। फूड अँड ड्रग्स विभागाच्या तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे। धुळे LCB टीमला अशी एक माहिती मिळाली होती की MIDC मोहाडीमध्ये एक डुप्लिकेट मसाले तयार करण्याचा कारखाना आहे। त्या अनुषंगाने आपण तिथे व्हेरीफाय केलं असताना दोन इसम इम्रान अहमद आणि मोहम्मद असीम हे दोन इसमला आपण इंट्रोगेट केल्यानंतर आपल्या लक्षात आले की त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर आपण केमिकल्स, ॲडेड कलर्स आणि ऑइल असं आपल्याला त्या घटनास्थळी मिळालं। परंतु कायद्याच्या तरतुदीनुसार आपण फूड अँड ड्रग इन्स्पेक्टरला तिथे बोलवलेलं आहे। आता संबंधित माल आपण सॅम्पलसाठी केमिकल ॲनालिसिसकडे पाठवणार आहोत आणि त्याच्या रिपोर्टवरून आपण योग्य ती पुढील कारवाई करणार आहोत।